सिंगल घ्या, सिंगल घ्या, फक्त सिंगल कामाची काय देता वरती नका टाकू, वरती नका टाकू.
त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मुजरा करून राष्ट्रमाता जिजामाता यांच्या चरणी नतमस्तक होऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आणि आज या रविवारची गोंधळाच्या निमित्तानं खारगावकर भावकीनी या ठिकाणी आम्हा पाबळे ग्रुप विद्यासागर ग्रुप मंडळात या ठिकाणी एक आमची छोटीशी कलाकृती गोंधळ या रूपाने सादर करण्याची अत्यंत मोलाची सूचना दिल्याबद्दल मी माझ्या विद्यासागर ग्रुपच्या वतीनं पहिल्या प्रथम खरोखर या भावकीनं अतिशय आग्रहाने आमचे मित्र गुरु शिष्य मित्र या गावचे अध्यक्ष रमेशजी खरगावकर, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध शाहीर बुवा जगन्नाथ खरगावकर, हेमराज खरगावकर आणि आमचे मित्र गोविंद खरगावकर या सर्व खरगावकर भावकींनी या ठिकाणी आम्हाला आदराची विनंती केली आणि आम्ही या ठिकाणी आमची ही कलाकृती छोटीशी कलाकृती आहे आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत. परंतु आम्ही कलाकृती सादर करत असताना वेगळे आपल्या मुखातून बोल जर निघतील तर आम्हाला क्षमा असावी आणि आमची सेवा गोड म्हणून घ्यावी अशी मी आपल्यासाठी नम्र विनंती करून आपल्या गोंधळाच्या पद्धतीनुसार पहिला गण हा गायला जातो. तर मी गणापासून सुरुवात करीत आहोत. तरी सर्व रसिक श्रोत्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मी मनपूर्वक सर्व रसिकांचे आणि सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आणि गणाला सुरुवात करतो.
बऱ्याच नाही कोण बुवा बरे आहे हो. सर्व मजेत सर्व मजेत. एकदम मजेत एकदम मजेत. तर वाटलं खाऊन खूप मजेत आहात तुम्ही गोंदी बुवा हा तुमची बॉडी काय नाही माझी बॉडी काय बरोबर. अहो गोंदी बुवा बोला कोणती बोल. अशा प्रकारे अशा प्रकारे खारगावकर कृष्णावरी देवीचा जागरण बंदला सुरुवात झालेली आहे झालेली आहे. परंतु गोंदी बुवा बोला कोणती बुवा. श्री गणरायाचं नामस्मरण करून झालेलं आहे झालेलं आहे. परंतु आता आता आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार गवळण तर झालीच पाहिजे झालीच पहिले. मग गोंदी बुवा बोला कोणती बुवा. काय करायचं गवळण बघायला जायचं का जायचं. जरा पुढे जाऊन पाठवून द्या. चालेल चला. पाहणार रस्ता माहिती आहे ना तुम्हाला हो रस्ता माहिती. चला. अहो चला गोंदी बुवा चला, चालेल चला. चला तर मग गवळण घेऊया या. कृष्णा तुला मी ताकीद करते कोणाच्या घरी दारी जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीद करते कोणाच्या घरी दारी जाऊ नको आणि गवल्या घरी बोंबा उठले
काय म्हणत गणदीपा तुम्ही पण बोला काय ते गणदीपा विचारू का? अहो गणदीपा काय म्हणता गणदीपा? काय म्हणता गणदीपा? अहो गणदीपा काय म्हणता गणदीपा? अशा प्रकारे अशा प्रकारे आता गवळण तर झालेली आहे झालेली आहे. आता पुढे काय करायचं काय करायचंय? आम्ही बघतो तुम्ही कोणाला लागा काय म्हणते माहितीये गणदीपा? बोला तुम्हाला गणदीपा इथे सुपारी कोणी दिली हो? सुपारी देऊ आम्ही कुठल्या रमेश बुवानी? खावडाव करू. तुम्ही एवढे लेट का झाले? कोण आम्ही हो वाजले किती? अहो आम्ही लेट का तुम्ही लेट तुम्ही लेट अहो, झाले. तुम्ही मला सांगा गणदीपा तर आपण चालायचं चालत जाऊया तुम्ही चालता का मी चालता बघूया तुम्ही चालाल. हा मग माझा सुपारी- मग लेट होणार तुम्ही लेट होणार मी लेट होणार सुपारी तुम्ही घेणार आहोत का गणदीपा? अहो गणदीपा तुमच्या पुढे मी बसलो इथं तुम्ही आता झोपत होता चालेल चालेल ठीक आहे बोला. म्हणून कार्यक्रम भेट होतो तुमच्यामुळे गणदीपा जरा काहीतरी पद्धत ठेवता लवकर येता कार्यक्रमाला हा चालेल चालेल चालेल. गावात पूर्ण माझ्या गणदीपा एवढा मोठा सरपंच मला बनवला गावचा हा तरी मी म्हणतो निवडणुकीला एवढा सरपंच निवडणुका खर्च झालाच कसा तुम्हाला सरपंच कोणी बनवलं? तुम्ही मला सांगा आम्ही निवडून दिलं ना तुम्हाला. तुमच्या गावामध्ये रोड आहे काय? काय रस्ता नाही आमच्या गावात. हा रस्ता नसू द्या मग सरपंचाच्या निवडणुकीला खर्च किती झाला तुम्हाला माहिती आहे? किती झाला? अहो, लोकांच्या वर गेले लोक तेच नाही आले गणदीपा चालेल ठीक आहे. म्हणून तर डोक्यात नाही. काय झालं माहिती आहे तुम्ही लेट झाले आता पुढचा कार्यक्रम काय करते बोला. चालेल ठीक आहे गणदीपा आपले रसूद गणदीपा वाट बघत आहेत हा आता पुढच्या कार्यक्रमाला आपलं पुढे उशीर पण झालेला आहे पुढे पण जायचं आहे. त्यामुळे आता काय म्हणतो गणदीपा माहिती आहे काय म्हणतो? आता कुलस्वामी देवाचा गोंधळ तर आपण चालू केलेलाच आहे केलेलं आहे. गण झालेला आहे झालेलं आहे. एवढं झालेलं आहे झालेले आहे. परंतु आता गोंधळ म्हटलं तर जोगं मागावाच लागतो मागायलाच पाहिजे पण बाबा भरपूर ऊन आहे. मी तर येणार नाही जेव्हा मागायला. तुम्हाला काय झाड भरले ऊन भरपूर आहे हो. अहो उन्हात पण खपणार नाही तुम्ही गोंधळ एवढे सुट्यात मस्तपैकी लट्ट झाले चालेल मग मागू मताला दोघा मागूया चालेल मागू. हॅलो आता आम्ही जोगवा गीत घेत आहोत आणि जोगवा झाल्याच्या नंतर लगेचच दुट्या नाचवायच्या आहेत
बोलवायचं आहे. किती कोटी? 33 कोटी. 33 कोटी जागा होईल. आहे गणित काय म्हणता गोविंद? आता प्रोग्राम आपण झालेला आहे. झालेलं आहे. परंतु आता आता 33 कोटी देवाला गोंडासाठी बोलवायचं आहे. किती कोटी? 33 कोटी. 33